कारण आज आज भारतीय चलनामध्ये जर का मी बघितलं तर परदेशी शिक्षणाचा वर्षाचा खर्च हा 25-30 लाख ते 50 ते 60 लाखांपर्यंत जातोय. फायनान्सच्या दृष्टीने मी सांगतो की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आजही भारतातल्या शिक्षणामध्ये जास्त आहे. समजा तुमच्या नशिबाने 10 ते 30% तुम्हाला एक प्रकारची शिष्यवृत्ती मिळाली, तर तुम्हाला त्याचा फायदा आहे. एक 10-20% किंवा 30% तुम्ही कर्ज काढू शकता आणि उरलेल्या एस-आय-पीनी तुम्ही फंड करू शकता. पण दीर्घकालीन गुंतवणुकीला तुम्हाला पर्यायच नाही. म्हणजे तो मस्ट आहे. हे सगळं बघता हे नियोजन लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. पण एस-आय-पी हा एकमेव पर्याय असेल असं नाही. मग त्याच्यासाठी अनेकदा कधी-कधी लमसम पण गुंतवणूक करायला लागेल. तर या लमसम रकमेतलं कंपाऊंडिंग डे 1 पासून सुरू होणार आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्हाला कंपाऊंडिंग मिळणार आहे. कारण सर्वात उत्तम गुंतवणूक ही इक्विटीमध्ये नसून शिक्षणामध्ये आहे. सो भारतीयांचा परदेशी शिक्षणाकडचा ओघ नक्की तसाच राहील असं दिसतंय, की आपल्याकडे IIM सारखी संस्था हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या संयोगाने आली. पालक म्हणून मी 30% टॅक्स भरत असेल, तर मला तो पोस्ट टॅक्स कॉस्ट फक्त 60%. ह्या प्रवासातनं तो गेला, तर ती एक आर्थिक स्थैर्य जे मी म्हणतो ना, की स्ट्रेस सगळ्या गोष्टींमधला निघून जातो. महत्त्वाच्या ठरतात आणि या प्रत्येक देशांमधलं एज्युकेशनल फील्डमधलं इन्फ्लेशन वेगळं असू शकतं. मग आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण माझ्या सहकाऱ्यांच्या घरी असं काही घडलं की नवीन मूल जन्माला आलंय, तर नक्की आम्ही विचार करतो की त्याच्यासाठी लमसम काही रक्कम गुंतवावी. आपल्या मुलानं मुलीनं शिकून मोठं व्हावं हे प्रत्येक आईबाबाचं स्वप्न असतं. त्यात आज अनेक मुलांना फॉरेनला शिक्षणासाठी जाण्याचे पण वेध लागतात. पालकांचं पण त्यांना प्रोत्साहनच असतं. पण बऱ्याचदा होतं काय, की या सगळ्या फॉरेन शिक्षणाची जेव्हा आर्थिक बाजू येते, तेव्हा ते खूप आव्हानात्मक वाटू शकतं किंवा हे आपल्या आवाक्यातलं नाही आहे असं वाटू शकतं. तर ते तसं वाटू नये यासाठी आधीपासूनच काय नियोजन केलं पाहिजे, काय पावलं उचलली पाहिजेत, फॉरेनला शिक्षणाला पाठवायचं आहे आपल्या मुलाला किंवा मुलीला, म्हणजे नेमका किती खर्च हा अपेक्षित असतो, आपली तयारी किती पाहिजे. तसंच मुलांचं उच्च शिक्षण किंवा परदेशी शिक्षण ही फक्त आई-बाबांची जबाबदारी असते का आज अनेक वेगवेगळे पर्याय हे उपलब्ध आहेत. या सगळ्या विषयावर या एपिसोडमध्ये आपण अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, बिग बक्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं खूप मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शहा. नमस्कार. विपुल, विषय खूप महत्त्वाचा आहे, अनेकांच्या जिव्हाळ्याचा आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला अशी अनेक घरं बघतो की ज्या घरांमधली मुलं मुली ही आज फॉरेन शिक्षणाची स्वप्न बघतात किंवा ऑलरेडी गेलेली आहेत. तर त्यापूर्वीची तयारी ही बऱ्याचदा अनेकांना माहिती नसते, विशेषतः आर्थिक तयारी, आर्थिक नियोजन. तर या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला ऑब्व्हियस प्रश्न हा येतो की मुलांचं उच्च शिक्षण आणि विशेषतः त्यांना फॉरेनला पाठवायचं असेल किंवा मुलांची तयारी असेल, तयारी किती आधीपासून करणं अपेक्षित आहे? निरंजन, मी येथे एक स्वतंत्र मत मांडू इच्छितो, की माझं म्हणणं असतं की मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पालकांनी उचलावी. पण उच्च शिक्षणाची जबाबदारी त्यांनी त्यांची म्हणजे मुलांनीच. फॉरेन शिक्षणाची त्यांनीच घ्यावी. पण आपला जो समाज आहे, तो ह्यासाठी फारसा मी असं म्हणेन की उत्सुक नसतो. आजही आपल्या आई-वडिलांनी एक प्रकारच्या त्या पिढीने जे कष्ट भोगलेत, त्यांचं असं म्हणणं असतं की आपल्या पिढीला किंवा मग आपल्या वयाचे पालक म्हणतील की पुढच्या पिढीला हे कष्ट तसे सोसायला लागू नये. म्हणून मग आज ही एक संकल्पना रूढ झाली आहे की त्यांच्या उच्च शिक्षणाची किंवा परदेशी जे शिक्षण आहे त्याची जबाबदारी देखील पालकच आज पार पाडतायत. मग त्याची तयारी जर का ती तुम्हाला पार पाडायची असेल, तर आपलं कंपाऊंडिंगचं गणित काय सांगतं, की जेवढ्या लवकरात लवकर सुरुवात कराल तेवढं उत्तम. मग त्याचं खरं सांगायचं तर मूल पुढे काय करणार आहे हे मुलाच्या वयाच्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या वर्षी तुम्हाला माहीत नाही. पण तुमचं असं म्हणणं आहे की तो उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतो. तर 20-22व्या वर्षी जाईल. तर तुम्ही 3ऱ्या किंवा 5व्या वर्षीच त्याच्यासाठी एस-आय-पी सुरू केली, तर मिळणारं कंपाऊंडिंग हे अप्रतिम असेल. मग त्याप्रमाणे आपण काम करू शकतो. कारण आज भारतीय चलनामध्ये जर का मी बघितलं तर परदेशी शिक्षणाचा वर्षाचा खर्च हा 25-30 लाख ते 50 ते 60 लाखांपर्यंत जातोय. मग काय केलं जातं, अनेकदा ही मुलं तिथे जाऊन छोटे-मोठे काही जॉब स्वीकारतात आणि मग तिथलं राहणीमान ते ॲव्हरेज कसं काय मॅनेज करता येईल ते बघतात.
जर हा प्रवास आपण बघितला तर कदाचित हा खर्च मग तिथे राहून ते त्यांचं राहणीमान कुठेतरी एक प्रकारे मॅनेज करतात. असं मी म्हटलं तर हा खर्च शिक्षणाचा 40 लाखापासून 1 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. मग एवढा खर्च जर का आपल्याला अपेक्षित असेल तर त्याच्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करावी. अनेकदा काय होतं, जी चूक रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये केली जाते, की 50व्या वर्षी रिटायरमेंटचा विचार केला जातो. हो. तसं न करता इथे सुद्धा ती चूक केली गेली, की बाबा मी मुलगा 10वीत 12वीत असताना जर का त्याच्या उच्च शिक्षणाची सोय करण्याचा विचार केला, तर पर्यायाने माझ्याकडे कालावधी कमी, मग लागणारी गुंतवणूक मला वाढवायला लागेल आणि मला जोखीम पण पत्करता येणार नाही. ह्या गोष्टी लक्षात घेऊन मला प्लॅनिंग करायला लागेल. सो सुरुवात कधी लवकरात लवकर केलेली उत्तम. पण एक फायनान्सच्या दृष्टीने मी सांगतो, की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आजही भारतातल्या शिक्षणामध्ये जास्त आहे. पण म्हणून परदेशात शिक्षण घेणं थांबणार आहे का? तर उत्तर नाही. मग हो. ह्या प्रश्नाला आपल्याला सामोरं जायलाच पाहिजे. मी एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सांगतो, की आमचं जे शिक्षण आहे ते अत्यल्प दरामध्ये होतं. त्यातून नोकरीत मिळणारा पगार किंवा इंडिपेंडंट प्रॅक्टिस करणं मिळणारं उत्पन्न हे नक्की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटसाठी ह्या प्रोफेशनमध्ये खूप चांगलं आहे. किंवा भारतातल्या IIT किंवा IIMमधनं शिक्षण घेऊन मिळणारा पगार हा खरं तर परदेशी शिक्षण घेऊन मिळणाऱ्या पगारापेक्षा उजवा ठरू शकतो. पण एकंदरीत भारतात आज जी एक प्रकारची स्पर्धा आहे हो. आणि आपल्याकडे प्रचंड टॅलेंट पूल आहे. त्या सगळं बघता मग उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं एक प्रमाण खरंच वाढलेलं आहे. मग हे असताना लवकरात लवकर जर का पालकांनी सुरुवात केली तर नक्की त्यांना ते फायद्याचं ठरेल. हाच मुद्दा पुढे घेऊन जाताना जर आपण कुठल्या केस स्टडीच्या माध्यमातून उलगडू शकलो, म्हणजे उदाहरणार्थ माझी मुलगी आत्ता 8 वर्षांची आहे आणि आपण असं गृहीत धरूया की आणखी 10 वर्षांनी म्हणजे ती 12वी झाल्यावर, हल्ली कारण बरीच मुलं ग्रॅज्युएशनला पण जातात हो. किंवा 21व्या वर्षानंतर ग्रॅज्युएशन झाल्यावर तिला समजा फॉरेनला जायचं आहे, तर आजपासून मी किती रकमेची SIP ही सुरू केली पाहिजे किंवा काय प्रकारची गुंतवणूक ही केली पाहिजे की ज्यायोगे मला पुढच्या 10 वर्षात, 12 वर्षात, 15 वर्षात ती एक राशी मिळू शकेल? सो असं म्हणूयात की आजचा खर्च त्या समजा 40 लाख रुपये आहे, असा आपण एक अंदाज धरूयात. तर महागाई विचार केला, कारण उच्च शिक्षण परदेशात घेतलं असतं तर परदेशातलं उच्च शिक्षणातली एक प्रकारची महागाई रिलेटिव्हली कमी असेल. पण चलन घसरतं म्हणजे रुपयाची व्हॅल्यू कमी होणार, कारण आपला व्याजदर थोडा जास्त आहे. सो मी ॲव्हरेज म्हणेन की रुपी टर्म्समध्ये हा खर्च साधारण 60% वाढत गेला. म्हणजे तिथली ॲक्च्युअल वाढ आणि रुपयाचं अवमूल्यन याचा कंबाईंड इफेक्ट समजा 7% गेला. तर रूल ऑफ 72 आपण वापरला तर 40 लाखाचा खर्च तेव्हा 80 लाख होईल. मग मला 80 लाखाची तरतूद करायची असेल आणि परत मी म्हणतो की गुंतवणुकीतली ही मी काय जो परतावा सांगतोय हा गॅरंटीड नाही. पण 12% जर का मला म्युच्युअल फंडातल्या SIPचे रिटर्न्स मिळू शकले तर मला 35,000 रुपये महिना गुंतवणूक करायला लागेल ह्या प्रकारच्या परताव्यासाठी. म्हणजे 35,000 रुपयांची SIP मी केली तर वर्षाला मी जवळपास 4,20,000 रुपये माझी गुंतवणूक होईल. पुढच्या 10 वर्षात ती साधारण 42 लाख रुपयांच्या घरात जाईल टोटल आणि त्याची व्हॅल्यू कुठेतरी 80 लाखाच्या आसपास होईल 12% परताव्याने. हे 10 वर्षांसाठीचं गणित आहे. मग हा सोपा प्रकार हे सगळं कसं करू शकतो मॅनेज, तर आपण याची विविध म्हणजे इंटरनेटवरती विविध माध्यमांमध्ये किंवा अनेक आर्थिक सल्लागारांकडे याची कॅल्क्युलेटर्स उपलब्ध आहेत आणि हे अगदी फ्रीली उपलब्ध आहेत. मी कायम सांगतो की लोकांनी त्यांच्या मोबाईलवरती फायनान्शियल कॅल्क्युलेटर्स डाउनलोड करावे. कारण आजच्या जीवनात आपल्याला घराचा EMI काढण्यासाठी किंवा विविध लोनसाठीचा EMI काढण्यासाठी किंवा आपल्या गुंतवणुकीवर काय परतावा मिळू शकतो आणि काय रक्कम मिळू शकते ह्याच्यासाठी ती कॅल्क्युलेटर्स हँडी ठेवलेली योग्य. पूर्वी आपल्याला ती अगदी कागद पेन घेऊन करावी लागायची. नंतर कॅल्क्युलेटर्स आले, मग कॉम्प्युटर आला आणि आज आपल्या सगळ्यांच्या हातात एक खेळणं आहे म्हणजे मोबाईल. तर त्याच्यात तो ॲप डाउनलोड करा, तुम्हाला हे सहजरित्या कळू शकतं. आणि मग साधारण याच्यात आपली काही ॲझम्पशन्स, जसं मी आत्ता ॲझम्पशन केलं की 60% महागाई आहे साधारण धरली तर या एज्युकेशनमध्ये आणि मी 12% परतावा विचार केला. तर या माध्यमातून हे कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं आहे. सो तू जसं म्हटला की 8व्या वर्षी सुरुवात केली, 10 वर्षांनी जर का मला 40 लाखाची रक्कम 80 लाख म्हणजे आजची 40 लाख म्हणजे तेव्हाचे 80 लाख अपेक्षित असतील तर मला 35,000 रुपयांची SIP 12%च्या रिटर्ननी ॲझ्युम करायला लागेल. मला वाटतं की हे समीकरण खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही विचारू
की तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी अशी काही तरतूद सुरू केली आहे का? नसेल तर करण्याचा काही विचार आहे का? काही शंका असतील तर त्याही नक्की विचारा. आपण पुढे जाऊया. तुम्ही जे आत्ता गणित मांडलं त्यातनं तरी असं दिसतंय की SIP हा खूप सक्षम पर्याय हा ठरू शकतो. तरी पण अनेकांच्या मनात हे प्रश्न असतात की म्युच्युअल फंड्स काय, म्हणजे मार्केट कसं वर्क होईल, आणखी 10 वर्षांनी काय परिस्थिती असेल हे माहीत नाही. तर अशा वेळेला तो खरंच तितका इफेक्टिव्ह पर्याय आहे का? म्युच्युअल फंडाद्वारे SIP थ्रू आपल्या मुलांचं उच्च शिक्षण असेल की जे दीर्घकालीन आहे समजा, तर ते गोल अचीव करणं. एक लक्षात घे निरंजन, याच्यात आता तुला मी सांगतो, मी पण माझं उच्च शिक्षण जे घेतलं ते कर्ज घेऊन केलं. बरं. माझ्या वडिलांकडे ते पैसे होते हं. आणि आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होते. पण माझी पण एक इच्छा होती आणि मी माझं MBAचं शिक्षण नरसिंह मुंबईमधून केलं. तेव्हा मला 2006 ते 8 या काळात मी ते केलं. तेव्हा मला अत्यल्प दरात साधारण 4 लाख रुपयांसाठी, तेव्हा तर गॅरेंटर पण लागत नव्हते. नंतर त्यांनी वडिलांना कोबॉरर करून घेतलं. तर हार्डली 7.5-8% मला कर्ज मिळालं होतं तेव्हा, एज्युकेशनल लोन. सो गंमत अशी आहे की SIP हा एक पर्याय आहे. तसं लोनची पण मदत होऊ शकते. आणि त्याच्या अलीकडे जर का जाऊन मी विचार केला तर स्कॉलरशिप पण मिळू शकते. म्हणजे आता तू बघशील तर अनेक ठिकाणी युनिव्हर्सिटीजमध्ये, फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, म्हणजे तुम्ही जेव्हा MS करायला जाता तेव्हा स्कॉलरशिप उपलब्ध असते. म्हणजे आता ही गुंतवणूक पालकांनी कुठून करायला पाहिजे लक्षात घे, की जर का पालकांनी मुलांना सक्षम केलं, कशा प्रकारे सक्षम केलं, तर स्कॉलरशिपसाठी सक्षम केलं. मग ती स्कॉलरशिप अनेकदा या युनिव्हर्सिटीचे एका घटकावर अवलंबून नाही, फक्त अकॅडमिक्सवरती नाही, तर मुलांचा सर्वांगीण विकास घडला, तो स्पोर्ट्समध्ये पण आहे, तो इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये, इतर गोष्टींमध्ये पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजे मला तुला सांगायला आवडेल की माझ्यासमोर अशी काही उदाहरणं आहेत, अगदी माझ्या कुटुंबामध्ये आणि माझ्या ग्राहकांमध्ये असतील किंवा माझ्या मित्रांमध्ये असतील, की फुल स्कॉलरशिपवरती सुद्धा परदेशात शिक्षणाला गेलेत. मग तिथल्या राहणीमानाचा खर्च त्यांनी तिथे काम करून मॅनेज केला आहे. सो 100% शिष्यवृत्ती पण मिळते. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ॲव्हरेज, म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह करायचं असेल तर तुम्ही पूर्ण फंडिंगचा प्लॅन केला पाहिजे. समजा तुमच्या नशिबाने 10 ते 30% तुम्हाला एक प्रकारची शिष्यवृत्ती मिळाली तर तुम्हाला त्याचा फायदा आहे. एक 10-20% किंवा 30% तुम्ही कर्ज काढू शकता आणि उरलेल्या SIPनी तुम्ही फंड करू शकता, जर का आर्थिक स्थैर्य नसेल तर. आर्थिक स्थैर्य असेल तर लवकरात लवकर सुरू करावं. आता ह्याच्यात सुद्धा काय होतं, अनेकदा मुलांचा कल अचानक बदलतो. म्हणजे 9वी-10वी नंतर ते सांगतात की मला या शाखेमध्ये जायचं आहे आणि इथे मला पदव्युत्तर शिक्षणासाठी जायचं आहे. मग माझ्याकडे जे मी 10-15 वर्ष SIP म्युच्युअल फंडातली सांगतो, ती नॉर्मली फ्लेक्सी कॅप किंवा आपण म्हणू इक्विटी म्युच्युअल फंडातले जे पर्याय आहेत, मिड कॅप असेल, फ्लेक्सी कॅप असेल, लार्ज अँड मिड कॅप फंड असेल, त्या माध्यमातून गुंतवू शकतो. पण जेव्हा माझ्याकडचा हा जो संभाव्य गुंतवणुकीचा कालावधी आहे हाच कमी झाला, तर मात्र मला कुठेतरी लार्ज कॅप किंवा बॅलन्स फंडांकडे वळायला लागेल. आणि तोच जर का अगदी 1 आणि 3 वर्षांचा कालावधी राहिला तर मला तेव्हा रिकरिंग डिपॉझिट किंवा लिक्विड फंडामधली गुंतवणूक करायला लागेल. सो SIP हा समर्थ पर्याय तेव्हाच ठरेल जेव्हा माझ्याकडे कालावधी आहे. सो माझं प्लॅनिंग कसं आहे, आणि हे सगळ्याच दृष्टीने, म्हणजे काय, शिष्यवृत्ती मिळाली तर तो एक प्रकारचा बोनस म्हणूयात. लोन हा एक प्रकारचा सपोर्ट सिस्टीम आहे, म्हणजे मदत आहे. पण दीर्घकालीन गुंतवणुकीला तुम्हाला पर्यायच नाही, म्हणजे तो मस्ट आहे. म्हणजे ती एक प्रकारे मी म्हणेन ती माझी नीड होणार आहे. ती माझी वॉन्ट नाही, ती माझी नीड आहे. आणि काय झालंय, आपल्या देशामध्ये तशा प्रकारचं शिक्षण संस्था उभं राहणं, तेवढं अफोर्डेबल होणं आणि एकंदरीत स्पर्धा बघता अनेकदा दुर्दैवाने मुलांना परदेशात जायला लागतंय. आणि मग आपल्या देशांमधलं राहणीमानच वेगळं आहे. म्हणजे इथे जी गोष्ट 10,000 रुपयांमध्ये होऊ शकते, तिथे दर महिन्याचा खर्च 70-80 हजार रुपयांमध्ये जातो. हे सगळं बघता हे नियोजन लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. पण SIP हा एकमेव पर्याय असेल असं नाही. मग त्याच्यासाठी अनेकदा कधी लमसम पण गुंतवणूक करायला लागेल. मग समजा तसं काही मिळालं, म्हणजे अनेकदा लोकांना मी सांगतो की तुम्ही सुरुवातीला काही लमसम रक्कम पण गुंतवणूक करणं शक्य असेल तर करा. का तर या लमसम रकमेतलं कंपाऊंडिंग डे 1 पासून सुरू होणार आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्हाला कंपाऊंडिंग मिळणार आहे. मग आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण किंवा माझ्या संस्थेमध्ये, कंपनीमध्ये सुद्धा कुणाला माझ्या म्हणजे
आमच्या कलिग्सना म्हणजे माझ्या सहकाऱ्यांच्या घरी असं काही घडलं की नवीन मूल जन्माला आलं तर नक्की आम्ही विचार करतो की त्याच्यासाठी लमसम काही रक्कम गुंतवावी. अर्थात ती त्याच्या परदेशी उच्च शिक्षणासाठी नाही, पण आजकाल खरं सांगायचं तर अगदी 5 किंवा 6 वर्षाच्या मुलांना पहिली दुसरीतल्या ॲडमिशनला देखील रक्कम म्हणजे मोठी रक्कम द्यायला लागते. तर एक प्रकारचं हा संस्कार आम्ही प्रयत्न करतो की मुलाच्या जन्मापासूनच रुजावा, कारण सर्वात उत्तम गुंतवणूक ही इक्विटीमध्ये नसून शिक्षणामध्ये आहे. आणि त्या शिक्षणाच्या जीवावर मी सांगतो की इक्विटी कॅन बी द बेस्ट ॲसेट क्लास. सो शिक्षणातली गुंतवणूक ही त्याकडे खर्च न बघता गुंतवणूक म्हणून बघावी आणि मग गुंतवणूक कधी जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढी चांगली. खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलास की मुलांचा सर्वांगीण विकास आणि त्यांनी वेगवेगळ्या ह्याच्यात काय म्हणू त्यांना यश मिळावं किंवा ही पण एक प्रकारची गुंतवणूक आहे आणि त्याकडे पण पॅरेंटिंग करताना आपण हे लक्ष दिलं पाहिजे. एक मुद्दा तर असा येतो की आत्ताच्या जर ग्लोबल घडामोडी बघितल्या म्हणजे अमेरिकेने पुकारलेलं टेरिफ वॉर असेल किंवा H1B व्हिसाची अचानक त्यांनी प्राईस वाढवली, या सगळ्या ह्याच्यात कुठेतरी अमेरिकन ड्रीम येत्या काळात झाकोळलं जाईल किंवा झाकोळलेलं राहील असं दिसतंय तुला? आणि हे जर बघितलं आपण तर मग एकूणच परदेशी शिक्षणाकडे जाण्याचा ओढाही कुठेतरी कमी जास्त किंवा वेगळ्या देशांकडे होईल असं दिसतंय. सो ट्रम्प काय करतील हे मला वाटतं साक्षात ब्रह्मदेवालाही माहीत नाही, पण त्यांच्या नीतींचा दुर्गामी परिणाम नक्कीच दिसतोय की आत्ताच ऑलरेडी तिकडे शिक्षणाला जाणाऱ्या लोकांचा ओघ थोडाफार घटू लागलाय, कारण पुढे काय होईल याची अनिश्चितता आहे. पूर्वी असं होतं की तुम्ही परदेशात किंवा US उच्च शिक्षणाला गेला तर तिथे जॉब ऑलमोस्ट मिळाल्यातच जमा. आज त्यांनी जी काय फी H1B व्हिसासाठी लावली आहे किंवा एकंदरीतच जे वातावरण तयार झालं आहे त्यानुसार अमेरिकन ड्रीम फॉर इंडियन्स म्हणजे भारतीयांसाठी ते स्वप्न थोडं मी म्हणेन की धुसर दिसत आहे. पण अशा वेळेस नॉर्मली काय होतं, मी म्हणेन की या शिक्षणाची डिमांड एक प्रकारची इकॉनॉमिक्समध्ये म्हणतो इनइलॅस्टिक आहे. म्हणजे काय तर तिकडे नाही तर हे परदेशात कुठेतरी दुसरीकडे जाणार. मग ती युरोपियन युनियनमध्ये असेल, ऑस्ट्रेलियामध्ये अनेक विद्यार्थी जातात, सिंगापूर आहे किंवा इतर देशांमध्ये सुद्धा तुला हे दिसेल. अगदी रशिया युक्रेन युद्धामध्ये सुद्धा तू बघितलं असशील तर अनेक भारतीय जे विद्यार्थी होते तिथे अडकले होते आणि आपल्या देशाने काही इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना तिथून परत आणलं आहे. सो भारतीयांचा परदेशी शिक्षणाकडचा ओघ नक्की तसाच राहील असं दिसतंय आणि कदाचित ते गरजेचं पण आहे, कारण आपल्याकडे एवढ्या समजा प्रमाणात उपलब्ध नसतील संधी रोजगाराच्या किंवा शिक्षणाच्या, तर त्या गोष्टी घडत राहणार हे सत्य आहे. आपला देश नक्की या प्रकारचा प्रयत्न करतोय. म्हणजे मला नक्की सांगायला आवडेल की आपल्याकडे IIM सारखी संस्था हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या संयोगाने आली, नंतर केलॉग्स बिझनेस स्कूलच्या संयोगाने ISB हैदराबाद, अगदी मी म्हणेन की ही नव्हे तर एक प्रायव्हेट क्षेत्राने केलेला प्रयत्न होता की फक्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट्स या गव्हर्नमेंटच्या सपोर्टनी किंवा सरकारी मदतीमुळे आल्या, तसं न होता ISB हैदराबादसारखी संस्था पण आली. सो ह्या गोष्टी सेटअप होत आहेत. अगदी आता मी CFA केलं आहे, तो CFA म्हणजे चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट म्हणून कोर्स आहे, डिस्टन्स लर्निंगचा कोर्स आहे, पण आहे त्याचं सगळं मूळ आहे हे अमेरिकेमध्ये आहे. आणि मग त्या कोर्सचा सुद्धा तू बघशील तर भारतीयांचा कल वाढलेला आहे. ती स्पर्धा परीक्षा किंवा ते जो कोर्स आहे तो भारतात राहून पूर्ण करता येतो, पण सर्वच कोर्सेसच्या बाबतीत आज हे सांगता येत नाही. त्यामुळे ही जे काही बाहेरचे किंवा परदेशातले कोर्सेस आहेत त्याच्यासाठीचा हा ओघ तसाच राहील असं दिसतंय. त्यामुळे ते अमेरिकेचं स्वप्न दुसरं दिसलं तरी बाकीच्या ठिकाणचं मला उज्ज्वलच दिसतंय आणि त्यानुसार प्रोव्हिजन करणं हे पालकांना अनिवार्य आहे असं मी म्हणेन एक प्रकारे. जरी मी अनेक पालकांना हा सल्ला देतो की तुम्ही उच्च शिक्षणासाठी प्रोव्हिजन करा, तुम्ही त्या प्रकारे प्रोव्हिजन करत राहिलात तर जेव्हा ती वेळ येईल तेव्हा मी त्यांना सांगणार आहे 2 प्रकारे. एक, मुलाला एक इंडिपेंडन्स यावा म्हणून त्याच्यासाठी कर्जच काढा जेणेकरून तो ते फेडेल. आणि तो म्हणजे तो समजा 21-22व्या वर्षी त्यांनी कर्ज घेतलं, 24व्या वर्षी शिक्षण पूर्ण झालं, एक 2-3 वर्ष त्याला हप्ते फेडू देत ना, मग त्याला एक सवय लागेल. आणि मग मी म्हणतो ते बिल पर्किन्स यांचं पुस्तक की डाय विथ झिरो, मग इनहेरिटन्स तुम्हाला द्यायचा आहे तर तो 70-80व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी मिळाल्यानंतर काय फायदा, कारण तोपर्यंत त्या व्यक्तीचं एक प्रकारचं आयुष्य जे उपभोगण्याचं आयुष्य ते संपून गेलेलं असतं. तर मग त्याला तिथे 27 किंवा 25-30 या दरम्यान तुम्ही कधीतरी त्याचं ते जे लोन आहे ते फेडून टाका, पण सुरुवातीलाच त्यांना सगळ्या गोष्टी देऊ नका.
असा माझा पालकांना नक्की सल्ला या माध्यमातून. म्हणजे तुम्ही प्रोव्हिजन करा, कॉर्पस बनवा, पण तो त्यांना तसाच्या तसा हँडओव्हर नक्की करू नका. आणि करण्याची वेळ आली समजा तरी सुद्धा ते काढताना एकदम विड्रॉ करू नका. म्हणजे त्याचं एक प्लॅनिंग आपण माझ्या मते तेही बघूयात. हो. पुढचा प्रश्न एक्झॅक्टली तोच होता की प्रोव्हिजन केलेली आहे आणि आता मुलगा फॉरेनला गेलेला आहे, तर मग ती रक्कम एकदम काढावी का त्या टप्प्याटप्प्याने त्याची फी आहे किंवा काही गोष्टी आहेत किंवा तुझे महत्त्वाचा मुद्दा म्हणलास काही गोष्टी जर त्यांनी पण स्टुडंट्स लोननी तो जर ते फेडू शकला तर हा मध्यम मार्ग कसा साधायचा नेमका? आता याच्यात तुला सांगतो, हे फक्त ह्याच एका उद्दिष्टाबद्दल ॲप्लिकेबल असं मी म्हणणार नाही. मी अनेकदा सांगतो की मी एखादा प्रवास सुरू केला, आता मी प्रवासासाठी सर्व बुकिंग केलं आहे, तरीसुद्धा मी काय करतो, तिथे जाताना म्हणजे सगळं पेड आहे, तरीसुद्धा जाताना काही खिशात इमर्जन्सी रक्कम किंवा काहीतरी फंड असतो. तसंच आम्ही जेव्हा सांगतो की तुम्ही आर्थिक नियोजन करा एखाद्या गोष्टीसाठी, तेव्हा आज मी SIP तुम्हाला प्लॅनिंग करून सांगितलं, सगळं केलं किंवा प्लॅनिंग दिलं आणि मुलाच्या 22व्या वर्षी ती रक्कम लागणार आहे, तर कदाचित असं होऊ शकतं की आपलं प्लॅनिंग थोडं ॲग्रेसिव्ह केल्यामुळे 18व्या वर्षी किंवा 19व्या वर्षीच तेवढी रक्कम गोळा झाली. आता ही रक्कम गोळा झाली तर ती तिथून डेट किंवा तशा सेफ फंडांमध्ये शिफ्ट करणं आवश्यक आहे. हे सर्वच उद्दिष्टांबाबतीत लागू होतं. दुसरं, समजा ती रक्कम अगदी 22व्या वर्षीच गोळा झाली तर ती लमसम नक्की काढू नये. जशी रक्कम गरज असेल त्याप्रमाणे काढावं. म्हणजे एक प्रकारची आपण म्हणून SWP लावावं, सिस्टमॅटिकली विड्रॉ करावं. कारण मग बाजारातल्या चढ उताराचा तुम्हाला फायदा घेता येईल, त्यानुसार प्लॅनिंग करावं असा मी नक्की सल्ला देईन. पण ह्या रकमेवरती कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करू नये असा माझा सल्ला राहील. आणि मी आत्ताच जसं म्हटलं तसं की समजा मी कॉर्पस केला आहे पण मुलाला लोनही मिळू शकतं, स्कॉलरशिपनी त्याचा खर्च कमी झाला आहे, असं सगळं असेल तर नक्की त्या पर्यायांचा वापर करावा. त्याचं कारण हे पण आहे की त्या लोनवरती मिळणारा व्याज हे टॅक्सेशनला तुम्हाला बेनिफिट देतं एका सेक्शन खाली. ते सेक्शन आहे सेक्शन 80E, एज्युकेशनल लोनचा जो बेनिफिट घ्यायचा आहे तो. सो हा जो सेक्शन 80E मी तुला आत्ता सांगितला, फक्त याचं बेनिफिट आहे ते ओल्ड रिजिम खाली. परत म्हणजे इन्कम टॅक्समध्ये मी खूप याच्यात खोलात जाऊ इच्छित नाही, मी प्रॅक्टिसिंग CA नाही. परंतु सेक्शन 80Eच्या माध्यमातून मी जर का ओल्ड रिजिममध्ये रिटर्न फाईल करत असेल तर या हायर स्टडीजवरती जो फॉरेन एज्युकेशनसाठी जे काही लोन घेतलं आहे त्याचा इंटरेस्ट हा पूर्णतः तुम्हाला टॅक्सला डिडक्टेबल मिळू शकतो. म्हणजे त्याचा तुम्हाला सरळ सरळ फायदा होऊ शकतो. सो मग त्याचा व्याजदर समजा 10% आणि मी मॅक्स ॲज अ पेरेंट किंवा पालक म्हणून मी 30 किंवा 40% आहे, म्हणजे 30% टॅक्स भरत असेल तर मला तो पोस्ट टॅक्स कॉस्ट फक्त 60%. मग अशा वेळेस मी माझा म्युच्युअल फंडातला कॉर्पस जो 12% 13% कदाचित देत असेल परतावा, तर तो मोडून कशाला मी लोन फेडायला जावं किंवा मी कशाला ते एज्युकेशन फंड करावं, हा एक व्यवहार्य विचार करता येऊ शकतो. अर्थात मानसिक स्वास्थ्य हे महत्त्वाचं. तुम्हाला जर का ही संकल्पना पटली तरच त्यावरती अंमलबजावणी करावी. याबद्दल कुठलंही कन्फ्युजन असेल तर योग्य त्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा आणि प्रोव्हिजन्स पण समजून घ्यावा. म्हणजे इथे चार्टर्ड अकाउंटंटचा सल्लाही घेणं गरजेचं आहे, कारण तुम्ही कुठल्या रिजिम खाली येत आहे ते महत्त्वाचं आहे, टॅक्स रिजिम खाली. तसंच तुम्ही गुंतवणूक करताना जो आर्थिक सल्लागार असेल तुमचा, त्याचाही सल्ला आवश्यक घ्यावा असं मी म्हणेन. नक्कीच. स्टुडंट लोनचा विषय सुरू आहे, तर म्हणजे हा आपला मुख्य टॉपिक नाही आहे, पण तरी त्या बाबतीत अनेकांना शंका या असतात. तर स्टुडंट लोन काढताना ते मुलाच्या नावावर मिळतं किंवा मुलीच्या नावावर मिळतं आणि त्याला रिपे करायला त्याचा जेवढा काही एज्युकेशनचा कालावधी आहे त्या कोर्सचा तेवढी त्याला हे असतं का, म्हणजे तेवढी मुदत असते, त्याच्यानंतर त्यांनी हप्ते भरणं अपेक्षित असतं? त्याला असं म्हटलं जातं की ॲक्च्युली कर्ज काढताना आता लक्षात घे, मलाही माझं कर्ज माझ्या नावावर मिळालं होतं पण नंतर वडिलांना को बॉरोवर केलं. सो बँका कुठेतरी पेरेंट्सना को ॲप्लिकंट म्हणून घेतात आणि को ॲप्लिकंट किंवा को बॉरोवर किंवा अगदी गॅरेंटर या सगळं कायद्याच्या लेखी ते सगळे एकाच प्रकारे मी म्हणेन की लायबल असतात किंवा त्यांनी ते करणं जबाबदार धरले जाऊ शकतात. आता मग महत्त्वाचं काय, त्यांना मोरॅटोरियम मिळतो. म्हणजे मी आज आपण एक उदाहरण घेऊ की मी 20 लाखाचं कर्ज घेतलं 2 वर्षांसाठी, एक लमसम रक्कम सुरुवातीलाच भरली म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये. तर ह्या कालावधीत समजा 10% व्याजदर असेल तर मला फक्त 2 लाख रुपयांचा व्याज मोरॅटोरियम पिरियडमध्ये सर्व करायचं. त्याला मोरॅटोरियम पिरियड म्हटलं जातं. अच्छा. मग ते 2 लाख व्याज मी भरणं अपेक्षित आहे पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी परत मी 2 लाख रुपये व्याज भरलं.
नंतर कदाचित अजून 6 महिने मला मोरॅटोरियम दिला जाऊ शकतो आणि नंतर मग माझं रिपेमेंट EMI पद्धतीने सुरू होऊ शकतं, म्हणजे मासिक हप्त्याने सुरू होऊ शकतं. हे सगळं कॉम्बिनेशन हे त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनची केपेबिलिटी, विद्यार्थ्याची एक प्रकारची कपॅसिटी म्हणूयात, एकंदरीत आर्थिक स्थैर्य यानुसार या गोष्टी बदलू शकतात. म्हणजे या लोनच्या टर्म्स प्रोव्हिजन्स चेंज होऊ शकतात. मला विचारशील तर परत मी सांगेन की तुम्हाला ह्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत किंवा ज्या काही टर्म्स आहेत त्याचा जो योग्य तो फायदा घेता येईल तो नक्की घ्यावा आणि त्या प्रकारे तुम्ही कर्जाची परतफेड करावी. आणि इथे मी नक्की सांगेन की समजा या कालावधीत म्हणजे शिक्षणानंतरच्या कालावधीत जसं अमेरिकन ड्रीम आपण म्हणतो धुसर होतंय का, तर त्यांना परत यायला लागलं तिथल्या विद्यार्थ्यांना, तर ती जबाबदारी शेवटी पालकांवरती येते. तिथे कुठेही तुम्हाला एक्सटेन्शन मिळणार नाही, तिथे एज्युकेशनल लोन डिफॉल्ट होण्याचे चान्सेस आहेत. म्हणूनच तुम्हाला आर्थिक बचत आणि नियोजनाशिवाय पर्याय नाही. कारण ही परिस्थिती येईल तेव्हा असं घडलेलं असेल की पालकांनी कर्ज काढून मुलांना पाठवलंय, मुलांना जॉब नाही आणि पालक रिटायरमेंटकडे झुकलेले आहेत आणि हा कर्जाचा डोंगर. ही तणावपूर्ण स्थिती जर का टाळायची असेल तर तुम्ही लहानपणापासूनच त्याचं आर्थिक नियोजन केलेलं कधीही उत्तम. राईट. आणि मला वाटतं की मुलगा असो मुलगी असो ते पण डोक्यावर ओझं घेऊन किंवा टेन्शन घेऊन किंवा सतत तो बॅक ऑफ द माइंड ते बर्डन घेऊन ते शिक्षण पूर्ण नाही करणार. तर ते कारण कुठेतरी तरतूद आहे, जरी ती वापरत नसू, आपण स्टुडंट लोन काढलेला आहे, आपल्यालाच फेडायचं आहे हे जरी माहिती असलं तरी एक प्लॅन बी काहीतरी आहे हे जर बॅक ऑफ द माइंड असेल तर ते पण निश्चिंतपणे त्यांचं शिक्षणाकडे फोकस करू शकतील मला वाटतं. अगदी बरोबर बोललास. मी हे कायम सांगतो, जे फायर आहे की फायनान्शियली इंडिपेंडंट अँड रिटायर अर्ली. मी काय म्हणतो, रिटायर अर्ली होऊ नका पण इंडिपेंडंट व्हा. इंडिपेंडंट झालात फायनान्शियली तर तुमचा स्ट्रेस गेला की प्रॉडक्टिव्हिटी वाढते. हीच गोष्ट तिथे पण लागू होणार आहे की जर का त्या विद्यार्थ्याला माहिती आहे की माझ्या पालकांची आर्थिक स्थिती भक्कम आहे आणि तो फायनान्शियली आता तो उच्च शिक्षण घेतो म्हणजे त्यालाही मनी मॅनेजमेंट कळली पाहिजे. मग त्याला दिसतंय की उपलब्ध कर्ज कमी दरामध्ये आहे, घरी असलेली रक्कम अधिक परताव्याने गुंतवलेली आहे, तर तो खुल्या मनाने लोन घेईल. त्याच्या शिक्षणावरती पूर्ण त्याचं त्या उद्दिष्टाकडे त्याचं पूर्ण लक्ष असेल आणि त्याच्या नॅचरली त्याचं अभ्यासातलं आउटपुट जे आहे ते खूप चांगलं राहणार आहे. सो ह्या प्रवासातनं तो गेला तर ती एक आर्थिक स्थैर्य जे मी म्हणतो ना की स्ट्रेस सगळ्या गोष्टींमधला निघून जातो. म्हणजे पैशाचा स्ट्रेस हा सगळ्यात मोठा आहे, तर ह्या गोष्टी नक्की टाळता येऊ शकतात. निश्चितच. आणखी एक मुद्दा येतो की जेव्हा आपण फॉरेनला शिक्षणासाठी जातोय तेव्हा ते करन्सी फ्लक्च्युएशन किंवा एज्युकेशन इन्फ्लेशन ज्याचा तू उल्लेख केलास, तर हे दोन मुद्दे पण विचारात घेणं गरजेचं ठरतं कायम. नक्कीच. तू जर का बघशील तर ऑस्ट्रेलियाचं इन्फ्लेशन वेगळं असेल, इंडिया आणि ऑस्ट्रेलियन डॉलर यांचं करन्सी फ्लक्च्युएशन वेगळं असेल. तीच गोष्ट जपान सिंगापूरच्या बाबतीत, तीच गोष्ट युरोपियन युनियन म्हणजे तुम्हाला पाऊंड किंवा युरो यांचं क्रॉस करन्सी रेट्स तुम्हाला बघणं आलं. ऑस्ट्रेलियासाठी ऑस्ट्रेलियन डॉलर आलं. समजा मिडल ईस्टमध्ये गेला, कारण आता आखाती देश पण त्यांचं सगळ्या गणितं बदलत आहेत. म्हणजे ते फक्त पूर्वी तेल आयात निर्यातीवरती ज्या गोष्टी त्यांच्या अवलंबून होत्या तिथून त्यांनी त्यांचं टुरिस्ट हब केलं, त्याच्यानंतर ते फायनान्स हब केलं, आता कदाचित एज्युकेशन हब म्हणून पण विचार करतात. सो ह्या गोष्टी विचार केला तर आखाती देशांमध्ये ज्या करन्सी फ्लक्च्युएशन्स असतील ते बऱ्याचदा US डॉलरला पेग्ड आहेत, म्हणजे US डॉलरशी निगडीत आहेत, पण तरी ते पण लक्षात घेतलं गेलं पाहिजे. अमेरिकेत असलं तर US डॉलर्समध्ये फ्लक्च्युएशन म्हणजे INR USD फ्लक्च्युएशन असेल, कॅनडात असेल कॅनेडियन डॉलर बरोबर असेल. ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या ठरतात आणि या प्रत्येक देशांमधलं एज्युकेशनल फील्डमधलं इन्फ्लेशन वेगळं असू शकतं. पण ऑन ॲन ॲव्हरेज सेफर साईडला मी म्हणेन की प्रगत देश असेल आणि तर ते साधारण आणि करन्सी डेप्रिसिएशन पण म्हटलं तर एक बेंचमार्क म्हणूयात किंवा एक वापर करण्यासाठी म्हणूयात 7 किंवा 8% महागाई तुम्ही नक्की अंतर्भूत धरावी आणि त्याप्रमाणे तुमचं प्लॅनिंग करावं असं मी नक्की सांगेन. थँक्यू विपुल. म्हणजे मुलांचं उच्च शिक्षण आणि त्यातही फॉरेनचं शिक्षण हा अनेक आपल्या काय म्हणू की प्रेक्षकांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे, तितकाच तो टेन्शनचाही आहे. कारण याचं फायनान्स, याचं आर्थिक गणित कसं बसवायचं, तर याच सगळ्या विषयावर या एपिसोडमध्ये आपण चर्चा केलेली आहे. तुम्हालाही हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील, आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याची उत्तर देण्याचाही आम्ही निश्चित प्रयत्न करू. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.